मुजावर कॉलनी येथील नियोजित उर्दू शाळेस नागरिकांचा विरोध। संविधान भवन बांधा पण उर्दू शाळा नको। जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी। विरोध, विकास की राजकारण? काय आहे नेमका प्रकार जाणून घेऊयात माय मराठी टीव्हीच्या माध्यमातून। कराड शहरातील मुजावर कॉलनी येथे संविधान भवन व नगर परिषदेची उर्दू शाळा बांधण्यासाठी कराड नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव व इतर स्थानिक लोकप्रतिनिधी व मुख्याधिकारी यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला असून गेल्या काही दिवसापूर्वी नियोजित संविधान भवन व उर्दू शाळेच्या बांधकामाची सुरुवात करत असताना काही स्थानिक नागरिकांनी या कामाचा विरोध दर्शवला। त्यावेळेस त्या ठिकाणी शाब्दिक बाचाबाची व वादावादी देखील झाली होती। तदनंतर काही प्रसिद्धी माध्यमांमध्ये देखील या प्रकाराबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती। यानंतर काही महिने कामकाजाची सुरुवात करण्यात आली नव्हती, परंतु मंगळवार दिनांक 21/7/2026 रोजी त्या ठिकाणी बांधकाम करण्याच्या इराद्याने कामाची सुरुवात करण्यात आली। यावेळेस देखील स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला, परंतु कामकाज सुरू असताना अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांकडून बंदोबस्त मागवण्यात आला होता। सदरची बाब येथील स्थानिक नागरिकांपैकी काही जणांनी माय मराठी टीव्हीला कळविल्यानंतर माय मराठी टीव्हीने प्रत्यक्ष पाहणी करून विरोध दर्शवणाऱ्या नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले। यावेळी नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी पूर्वीसारखा 40 फुटी रस्ता आहे तसा ठेवून संविधान भवन बांधण्यास आमचा विरोध नाही, परंतु या ठिकाणी नगर परिषदेची उर्दू शाळा बांधण्यात येऊ नये असे स्थानिक नागरिकांचे मत असून याबद्दल स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून प्रत्यक्ष मुख्याधिकाऱ्यांची भेट देखील घेतल्याचे त्यांनी सांगितले। तसेच नगर परिषदेची उर्दू शाळा या ठिकाणी का बांधण्यात येऊ नये, शेजारीच असणारा बफर झोन, कचरा डेपो व भविष्यात शाळा सुरू केल्यास त्याचा काय तोटा व काय धोका निर्माण होऊ शकतो, तसेच मुलांच्या आरोग्याचा कसा प्रश्न निर्माण होऊ शकतो याबद्दल स्थानिक नागरिक काय म्हणाले ते आपण पाहूयात। तसेच नागरिकांच्या या व्यथा व तक्रारी जाणून घेतल्यानंतर याबद्दल स्थानिक नगरसेवकांचे काय म्हणणे आहे हे देखील आपण माय मराठी टीव्ही द्वारे पुढील भागात नक्कीच जाणून घेऊ। नमस्ते, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वजण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना व इतर नेतेवर्ग यांना विनंती करतो की मुजावर कॉलनी आपण इथं उभा आहे जिथं पाण्यास टाकी शेजारी तिथे कराड नगर परिषदेच्या माध्यमातून उर्दू शाळा व संविधान भवन मंजूर करण्यात आलेलं आहे। आमचं कोणत्याही वास्तू नाही। सर्वप्रथम या ठिकाणी 40 फुटी रस्ता आपण पाहू शकतो की इथं 40 फुटी रस्ता आहे, परंतु या 40 फुटी रस्ता आहे तसा ठेवून संविधान भवन इथं होत आहे, पण शाळा होत नसल्यामुळे सामाजिक इकडच्या नेत्यांनी जबरदस्तीनं आमच्यावरती व मुख्याधिकाऱ्यांनी जबरदस्तीनं आमच्यावरती हे शाळा लादण्याचं काम आमच्यावरती इथं होत आहे। आमच्या मालकी हक्काचं, आमच्या सर्वांचं जी मूलभूत सुविधा आहे, रस्ता, पाणी, गटर, त्याच्यात रस्ता हा सगळ्यात मूलभूत सुविधा आहे, परंतु हा रस्ता इथं 40 फुटाच्या ऐवजी 20 फुटी करण्यात येत आहे। त्याच्यानंतर शाळा, उर्दू माध्यमाची शाळा, मला तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे की कराड शहराची मुस्लिम पॉप्युलेशन किती आहे, त्याच्यात उर्दू माध्यमात जाणारी लोकसंख्या किती। अशा वेळी कराड शहरात पूर्वीपासून 2 शाळा असताना देखील तिथं उर्दू माध्यमाची शाळा करण्यात येत आहे। या बाजूला तुम्ही बघू शकता की माझ्या लेफ्ट बाजूला इथं कराड शहराचं डम्पिंग यार्ड, सीवेज ट्रीटमेंट प्लांट, बायोगॅस ट्रीटमेंट प्लांट, त्याच्यानंतर इन्सिनरेशन सेंटर जेथे लोकांचे मृतदेह जाळण्याचं काम इथं होत असतं, त्याच्यानंतर लिचेट ट्रीटमेंट प्लांट, घनकचरा व्यवस्थापन प्लांट, असे सर्व कचऱ्याचे निगडीत तिथं प्लांट्स आहेत। अशा ठिकाणी या प्लांटच्या शेजारी तुम्ही लहान मुलांची 1ली ते 4थी शाळा बांधताय, ही त्या लहान मुलांच्या आरोग्यास धोकादायक बाब आहे। इथं या कचऱ्याला वारंवार आग लागत असते, त्याच्यानंतर इथं अनेक कुत्र्यांची टोळी इथं असते, अनेक सरपटणारे प्राणी इथं असतात।
त्यामुळे येथील शिकणाऱ्या लहान मुलांना हे आरोग्याचा त्रास होणार आहे. आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की इथून तुम्ही जी वास्तू बसते, संविधान भवन बसतोय, संविधान भवन आणि रस्ता तुम्ही इकडनं करावा आणि शाळेचं कृपा करून आमच्यावरती शाळा लाजू नये. शाळा बसत नसली तर तुम्ही त्याला पर्यायी जागा, जिकडचा परिसर स्वच्छ असेल, सुंदर असेल, अशा ठिकाणी तुम्ही पर्यायी जागा त्याची बघा. वरून राज्य सरकारचं जे धोरण आहे की जिथं पटसंख्या कमी आहे तिथं शाळा मर्ज करायची त्यांचे चालल्यात, अशा ठिकाणी तुम्ही 1.25 कोटी रुपयाची शाळा इथं बांधण्याचं काम करत आहे. पहिली ते चौथी मध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी एवढी 1.25 कोटी रुपये तुम्ही खर्च करायला लागलाय. हे तुम्ही शासनाच्या पैशांचं विल्हेवाट लावायला लागलाय. त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की तुम्ही ह्याच्यावरती काहीतरी भूमिका घेऊन ह्याच्यातनं मार्ग काढावा आणि लोकांचा आहे ते मूलभूत सुविधा, त्यांना रस्ता हा आहे तसा 40 फुटाचा रस्ता त्यांना मिळावा. तुम्ही या संदर्भात कोणाकोणाशी पत्रव्यवहार केलेत किंवा कोणाशी बोलणं केलेलं आहे का? गेले 8 महिने झाले, 8 ते 9 महिने, इलेक्शनच्या आधी 4 महिने आम्ही हा काम बंद पाडलेलं सर्व नागरिकांनी मिळून. गेल्या 2 महिन्यापूर्वी पण यांनी नगरपालिका व इथचे ठेकेदार हे इथं काम सुरू करण्यासाठी आलेले, तेव्हा देखील आम्ही ते काम बंद पाडलेलं. त्यांना वारंवार आम्ही सूचना करतोय की इथं ही जागा अयोग्य आहे शाळेसाठी, तुम्ही इथं शाळा बांधू नये. तरी पण त्यांनी इथं शाळा बांधत आहेत. याच्याबद्दल आम्ही नगरपालिकेला आज लेखी तक्रार सुद्धा दिलेली आहे. इतके दिवस आमचं तोंडी संभाषण होत होतं, त्याच्यातनं मार्ग काढायचा आम्ही प्रयत्न करत होतो, पण आज मी लेखी पण त्यांना कळवलेलं आहे. आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या नियमावलीत ही शाळा इथं बांधता येत नाही. या सगळ्या डम्पिंग यार्ड, अशा सगळ्या घनकचरा व्यवस्थापनचे जे युनिट्स आहे यांच्या बाउंड्री पासून किमान 200 ते 500 मीटर ही जागा शेतीसाठी रिझर्व असते. हे GR वगैरे या सगळ्या गोष्टी मी नगरपालिकेला दिलेल्या आहेत, तरी पण त्यांनी जबरदस्ती इथं विना परवाना तुम्ही शाळा बांधत आहात. त्याच्यासाठी आमचा सर्वांचा तुम्हाला निषेध आम्ही करतोय या शाळेसाठी. आणि आम्ही सर्वजण तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही इथं शाळा बांधू नये. पालिकेने जर तुमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? पालिकेने आमच्या जर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही आम्ही कोर्टात जाऊ. आम्ही कोर्टात याबद्दल आक्षेप घेणार आहे. याचा विरोध आम्ही कोर्टात दर्शवणार आहे.